आपण प्लॅटोचे विचार वाचतो, पण एक महत्वाचा प्रश्न आहे. हे विचार प्लॅटोला अचानक सुचले का? खरं तर नाही. प्लॅटो याचे विचार घडवले गेले आहेत. गुरूंच्या, तत्वज्ञानाच्या आणि काळाच्या प्रभावातून. सॉक्रेटिस, पायथागोरस, हेरॅक्लिटस, पर्मेनिड्स या सगळ्यांचा प्लॅटोच्या विचारांवर खोल परिणाम झाला. या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की प्लॅटोवर कोणाकोणाचा आणि काय प्रभाव होता. नमस्कार मित्रांनो. पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन लेक्चर सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे इन्फ्लुएन्स ऑन प्लॅटो. प्लॅटोवर ज्या व्यक्तींचा प्रभाव होता त्याबद्दल जाणून घेऊया. प्लॅटोवर सॉक्रेटिस, पर्मेनिड्स, हेरॅक्लिटस आणि पायथागोरस यांचा प्रभाव होता. या सर्वांमध्ये सॉक्रेटिसचा हा सर्वात जास्त प्रभाव होता. द पायथागोरसचा काय प्रभाव होता ते बघूया. फ्रॉम पायथागोरस, Plato borrowed many ideas like importance of mathematics, beliefs in otherworldliness, and immortality of human soul. म्हणजे पायथागोरसकडून प्लॅटोने गणिताचं महत्त्व, परलौकिक जगावरील विश्वास आणि मानवी आत्मा अमर आहे अशा अनेक कल्पना स्वीकारल्या. तर प्लॅटोची थिअरी ऑफ सॉल आहे, यामध्ये आत्म्याचा सिद्धांत आहे, यामध्ये पायथागोरसचा प्रभाव आपल्याला बघायला मिळतो. तर हेरॅक्लिटसचा काय प्रभाव होता? तर हेरॅक्लिटसने कन्सेप्ट ऑफ चेंज म्हणजे परिवर्तनाची संकल्पना मांडली. यामध्ये तो असं बोलतो की चेंज इज अ फ्युचर ऑफ द वर्ल्ड, म्हणजे बदल, परिवर्तन हे जगाचं वैशिष्ट्य आहे. फ्रॉम हेरॅक्लिटस, प्लॅटो रिअलाइज दॅट नथिंग इज परमनंट इन दिस. हेरॅक्लिटस कडून प्लॅटो या जगात काहीही कायमस्वरूपी नाही याची जाणीव झाली. थिंग्स कॉन्स्टंटली चेंज, मॉडिफाय देमसेल्व्स इनटू द न्यू शेप्स अँड न्यू फॉर्म्स. तो असं बोलतो की गोष्टी सतत बदलत राहतात आणि स्वतःला नवीन आकार, नवीन रूपात रूपांतरित करत राहतात. परमिनेंटचा काय प्रभाव होता? तर परमिनेंट असं बोलतो की परमनन्स इज द फ्युचर ऑफ द वर्ल्ड, म्हणजे कायमस्वरूपता, शाश्वतता हे जगाचं वैशिष्ट्य आहे. थिंग्स चेंज बट समथिंग रिमेन परमनंट ऑल्सो, म्हणजे गोष्टी बदलतात पण काहीतरी कायमस्वरूपी राहतात. आता प्लॅटोची थिअरी ऑफ आयडिया आहे, थिअरी ऑफ फॉर्म्स आहे, यामध्ये आपल्याला परमिनेंटचा प्रभाव बघायला मिळतो. तर सॉक्रेटिसचा प्लॅटोवर असलेला प्रभाव बघूया. सॉक्रेटिस वॉज अ टीचर ऑफ प्लॅटो. प्लॅटोचा सॉक्रेटिस हा गुरु होता. प्लॅटो गेव हिज टीचर्स डॉक्ट्रिन व्हर्च्यू इज अ नॉलेज प्राईम प्लेस इन हिज फिलॉसॉफी. प्लॅटोने आपल्या गुरुच्या म्हणजे सॉक्रेटिसच्या व्हर्च्यू इज अ नॉलेज म्हणजे सद्गुण म्हणजे ज्ञान या सिद्धांताला आपल्या तत्वज्ञानात अग्रस्थान दिलेले आहे. सॉक्रेटिसने थिअरी ऑफ नॉलेज ज्ञानाचा सिद्धांत मांडलेला आहे आणि यामध्ये तो व्हर्च्यू इज नॉलेज ही शिकवण देतो. त्यामुळे सॉक्रेटिसच्या विचारांचा प्लॅटोवर खूप प्रभाव होता ते इथे आपल्याला बघायला मिळतं, इथे जाणवतं. प्लॅटो यूज डायलेक्टिकल मेथड इन हिज बुक. प्लॅटोने संवादात्मक पद्धत वापरली आहे त्या पुस्तकांमध्ये. दिस मेथड वॉज डेव्हलप बाय सॉक्रेटिस, आणि ही मेथड सॉक्रेटिसने विकसित केलेली आहे. तर प्लॅटोज बुक आर इन अ डायलॉग फॉर्म इन विच सॉक्रेटिस इज अ प्रिन्सिपल स्पीकर. म्हणजे प्लॅटोची पुस्तके ही संवादात्मक स्वरूपात लिहिली आहेत आणि यामध्ये सॉक्रेटिस हा मुख्य प्रवक्ता आहे. एवढा सॉक्रेटिसचा प्रभाव प्लॅटोवर होता की प्लॅटोने स्वतःचे विचार सॉक्रेटिसच्या मुखातून वधवून घेतलेले आहेत. द प्लॅटो हेट डेमोक्रेसी, म्हणजे प्लॅटो लोकशाहीचा तिरस्कार करतो. इट वॉज बिकॉज डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट गेव सॉक्रेटिस डेथ सेंटेन्स. प्लॅटो लोकशाहीचा तिरस्कार करतो यामागे सॉक्रेटिस कारणीभूत आहे, कारण सॉक्रेटिसला मृत्यूदंड ज्या सरकारने दिला ते लोकशाहीचं सरकार होतं, म्हणून प्लॅटो लोकशाहीचा तिरस्कार करतो. तर सॉक्रेटिसचा प्लॅटोवर खूप प्रभाव होता. त्यामुळे प्रोफेसर मॅक्सी असं बोलतात की इन प्लॅटो सॉक्रेटिस लिव्ह अगेन, म्हणजे प्लॅटोमध्ये सॉक्रेटिस पुन्हा जिवंत झालेला आपल्याला बघायला मिळतो. मेन आयडियाज ऑफ प्लॅटो. तर प्लॅटोचे कोणकोणते विचार मांडले, प्लॅटोने कोणकोणते विचार मांडले, सिद्धांत मांडले ते बघूया. तर थिअरी ऑफ सॉल, आत्म्याचा सिद्धांत. थिअरी ऑफ आयडिया, विचार, आदर्श, रूपांची संकल्पना. थिअरी ऑफ जस्टिस, न्यायाचा सिद्धांत. थिअरी ऑफ एज्युकेशन, शिक्षणाचा सिद्धांत. थिअरी ऑफ कम्युनिझम, साम्यवादाचा सिद्धांत. थिअरी ऑफ फिलॉसॉफर किंग, तत्वज्ञ राज्यकर्ता सिद्धांत. थिअरी ऑफ आयडियल स्टेट म्हणजे आदर्श राज्याचा सिद्धांत. हे सर्व आपण पुढे अभ्यासणार आहोत. तर क्रिटिक्स ऑफ प्लॅटो. प्लॅटोवर कोणी कोणी टीका केली, प्लॅटोचे मुख्य टीकाकार बघूया. अरिस्टॉटल, प्लॅटोचा शिष्य, डिसायपल ऑफ प्लॅटो, हा एक मोठा टीकाकार होता. आणि दुसरा आहे कार्ल पॉपर. कार्ल पॉपरने ओपन सोसायटीज अँड इट्स एनिमी या पुस्तकात प्लॅटोवर टीका केलेली आहे.